मागच्या काही दिवसांपूर्वी नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे यांची पाठराखण करणारं एक वक्तव्य केलं होतं की धनंजय मुंडे आरोपी नाहीत किंवा त्यांच्याकडे गुन्हेगार म्हणून बघू नका, हे वारकरी संप्रदायाच्या वतीने त्यांनी जाहीर केलेलं होतं। मात्र वाल्मिक कराड आणि खंडणीखोर हा वाल्मिक कराड जो आहे त्याचा आणि संतोष देशमुख यांची जी हत्या जी झाली त्या संदर्भात धनंजय मुंडे यांचा संदर्भ येतो किंवा त्यांचे अनेक आरोप किंवा त्या संदर्भातले फुटेज हे महाराष्ट्रातील अनेक लोकांनी बघितलेले आहेत। मात्र काही दिवसांपूर्वी नामदेव शास्त्रींनी जी भूमिका घेतली की मुंडे दोषी नाहीत, मात्र ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे, वारकरी संप्रदाय त्याच्याशी सहमत नाही। त्यांनी त्यांची वैयक्तिक भूमिका जाहीर करावी, ती करण्याला आमचा काहीही विरोध नाही। मात्र वारकरी संप्रदाय म्हणजे नामदेव शास्त्री नाहीत हे त्यांनी लक्षात ठेवावं। ते थोर निरूपणकार आहेत, मात्र वारकरी संप्रदायाची विचारधारा जी आहे ती ते कुठेतरी पायदळी तुडवत आहेत, हे त्यांनी बंद करावं आणि त्यांनी सबंध महाराष्ट्राची माफी मागावी। वारकरी संप्रदायाला वेठीस धरू नये की वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावरून ते बोलू नये। नामदेव शास्त्रींनी जर माफी मागितली नाही त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे तर राज्यभर आम्ही राष्ट्रवादीच्या आध्यात्मिक आणि वारकरी आघाडीतर्फे तीव्र आंदोलन करू, वारकऱ्यांना एकत्र करू आणि कोणाही एकाचा हा संप्रदाय नसून सर्व तमाम तळागाळातील लोकांचा हा वारकरी संप्रदाय आहे। कृपया त्याची दिशाभूल नामदेव शास्त्रींनी करू नये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।